आता आपण अशा एका ठिकाणाला भेट देणार आहोत जिथली थाळी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवली गेलेली आहे। कारण या थाळीमध्ये आहेत तब्बल 44 पदार्थ। विचार करा, 44 पदार्थ। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या, वेगवेगळ्या पद्धतीचे पक्वान्नांचे पदार्थ, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळ्या आमट्या, एवढं सगळं जर एका थाळीत असेल तर ती थाळी तुम्ही संपवू शकाल? चला प्रत्यक्ष ही थाळी बघूया आणि मग ठरवूया। आज आपण आलो आहोत मुंबईमधल्या क्रॉफर्ड मार्केटमधल्या रिवायवल इंडियन थाली या रेस्टॉरंटमध्ये। या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथे जी थाळी मिळते त्या थाळीमध्ये चक्क 44 पदार्थ इथे वाढले जातात, ते खायला दिले जातात ग्राहकांना। जनरली थाळी म्हटलं की आपल्याला गुजराती किंवा राजस्थानी पदार्थ आपण बघितले असतील। थाळी रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही गेला असाल आणि तिथे जर थाळी घेतली असेल तुम्ही तुमच्या मेनूमध्ये, तर त्याच्यात मोस्टली राजस्थानी किंवा गुजराती पदार्थ असतात। पण इथे रिवायवल रेस्टॉरंटनी थोडासा वेगळेपणा त्यांचा जपला आहे आणि तो म्हणजे त्यांनी संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातले विविध पारंपरिक पदार्थ इथे दिलेले आहेत। एका थाळीमध्ये ते वाढतात आणि त्यामुळेच त्याचं म्हणजे ते वैशिष्ट्यपूर्ण बनलेलं आहे। आणि शिवाय एवढे पदार्थ सगळे वेगवेगळ्या प्रांतातले दिल्यामुळे त्यांची संख्याही भरपूर झाली आहे। त्यामुळे एकाच थाळीमध्ये ग्राहकांना भरपूर अशी पदार्थांची व्हरायटी मिळते। आपण आता बघूयात की या थाळीमध्ये कुठले कुठले पदार्थ खास असे वाढले जातात। बटाट्याची नॉर्मल जशी असते तशी भाजी आहे साध्या पद्धतीची। नंतर इथे ही जी आहे ही डाळ आहे वेगळ्या पद्धतीची, म्हणजे आपण दाल फ्राय जसं म्हणतो तशी डाळ आहे। शिवाय इथे गुजराती पद्धतीची कढी आहे, राजस्थानी पद्धतीची कढी आहे, गुजराती पद्धतीचं वरण आहे, शिवाय राजस्थानी पद्धतीचं वरण आहे। म्हणजे वरणामध्येही त्यांनी दोन कढीमध्ये वरणामध्ये त्यांनी व्हरायटीज दिलेल्या आहेत। शिवाय इथे बाजरीची भाकरी आहे, शिवाय इथे मेथीचा पराठा आहे, पराठा कम थेपला आपण म्हणू शकतो, गव्हाची पोळी आहे, खिचडी आहे। नंतर स्वीट डिश म्हणून त्यांनी इथे कस्टर्ड दिलेलं आहे, म्हणजे आपण फ्रूट सलाड त्याला म्हणू शकतो, फ्रूट सलाड दिलेलं आहे। साबुदाण्याची खिचडी दिलेली आहे, त्याच्यात पण त्यांनी ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने अशी बनवलेली आहे। शिवाय ही जी आहे ही कचोरी आहे, ती पण त्याचा शेप पण अगदी वेगळा आहे आणि अगदी वेगळ्या पद्धतीची आहे। सगळे काही हे पदार्थ असतील हे कोल्ड प्रेस ऑइलमध्येच बनवले जातात, जे की खूप हेल्दी असतं ते ऑइल जे काय असतं ते। आणि शिवाय या सगळ्या ज्या भाज्या आहेत किंवा जे काही पदार्थ इथे हळद असो किंवा इतर काही पदार्थ असो, हे सगळे पदार्थ ऑर्गॅनिक पद्धतीचेच आहेत। जेवण झाल्यानंतर शेवटी तुम्ही जर तुळशीचा अर्क घेतला तर तो नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी चांगला असतो। आणि त्यासाठीच यांनी हे एक छोटंसं असं मडकं आहे मातीचं, ते देण्याची पद्धतही खूप सुंदर आहे, पारंपरिक आहे। आणि त्या मडक्यामध्ये तुळशीचा अर्क हा दिलेला असतो। हा तुळशीचा अर्क पाणी आणि कच्चे तुळशीचे पानं उकळून हा अर्क बनवतात आणि याच्यात स्वीट म्हणून थोडासा त्याची चव लागावी म्हणून मध वापरलं जातं। म्हणजे ते पूर्णपणे हेल्दी आहे आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल, तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच ते फायद्याचं ठरेल। आणि अशा पद्धतीचं जर तुम्हाला वेगवेगळे पदार्थ चाखायचे असतील तर रिवायवल रेस्टॉरंटला नक्कीच एकदा भेट द्यायला हवी। कॅमेरामन अजितसह अपूर्वा सुभेदार, ABP माझा, मुंबई। आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत रहा ABP माझा।